जालन्यात 38 वर्षीय शेख रफीची धारदार शस्त्राने हत्या. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना. पंचमुखी महादेव मंदिर शहरात पसरली भीती. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 38 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जालना शहर हादरले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेख रफीक शेख कासिम वय 38 वर्ष व राहणार टट्टूपुरा जालना असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास जालना शहरातील प्रसिद्ध पंचमुखी महादेव मंदिर परिसरात एक तरुण रक्ताच्या थारोड्यात आणि गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला तातडीने जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अज्ञात कारणावरून अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने शेख रफीक यांच्यावर सपासप वार केले होते. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी तातडीने पावले उचलली आहेत. आरोपीचा माग काढण्यासाठी आणि त्यांना बेड्या ठोकण्यासाठी 4 विशेष पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला आणि यामागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचमुखी महादेवापासून राजमहल टॉकीजकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सकाळी एका इसमाला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला स्टॅब इंजुरीज होत्या. शेख रफीक शेख कासम नाव आहे त्यांचं. टट्टूपुरा इथं राहणार आहे. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी. आता BNS 193 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन इथे सुरू आहे आणि आम्ही अधिकचा तपास करत आहोत की नेमकं कोणी केलंय, कोणत्या कारणाकरता केलंय, त्याच्या मागे कारण काय आणि आरोपी कोण आहे याचा शोध घेत आहोत. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आणि पोलीस स्टेशनची 2 पथकं अशी 4 पथकं आपण तयार केली आणि आम्ही आरोपीला शोधत आहोत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव शेख रफीक शेख कासिम राहणार टट्टूपुरा असं त्यांचं नाव आहे आणि आरोपी शोधण्याकरता प्रयत्न करत आहोत. काय म्हणजे कारण काय अद्यापर्यंत काहीच स्पष्ट नाहीये. नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश करेल.